नमस्कार. मालिकेचा आजचा भाग हा खूपच मस्त असणार आहे. अक्षरा अधिपती यांचा सुखी संसार सुरू झालेला आहे. त्याचबरोबर अधिपती एवढा खुश आहे ना की त्याने त्या खुशीमध्ये आता इकडे भुवनेश्वरीलाही मनवलेलं आहे आणि त्याचबरोबर भुवनेश्वरीला त्याने खाऊही घातलेला आहे. आणि त्यानंतर अक्षरा अधिपतीचा किचनमध्ये रोमांस सुरू होतो आणि त्यावेळी तिथे दुर्गी येते आणि दुर्गी जेव्हा हे सर्व पाहते तेव्हा तिची काय अवस्था झालेली असते आणि तिला अधिपतीने कसं उल्लू बनवलेलं आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे अक्षरा जेवणाचं ताट बनवते आणि अधिपतीकडे देते आणि सांगते की तुम्ही जाऊन आधी भुवनेश्वरी मॅडमना जेवायला घाला. तेव्हा अधिपती आता जेवणाचं ताट घेऊन निघालेला असतो. इकडे चारुहास सर मात्र भुवनेश्वरीला म्हणत असतात, तू प्रत्येक वेळेस अधिपतीला स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ही गोष्ट लक्षात ठेव, आता तुला हे सगळं सोडावं लागेल. कारण काहीही झालं तरी आता अधिपतीची अक्षरा बायको आहे आणि त्यांनी दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालवला तर काही चुकीचं होणार नाही, एवढं लक्षात असू दे. त्यानंतर ते म्हणत असतात की आज ते दोघं फिरायला गेले होते, तू एवढा कांगावा करायची काही गरज नव्हती. त्यांचा सुखाचा संसार सुरू होतोय, त्यांच्यामध्ये तू येऊ नकोस, त्यांच्यापासून लांब राहा, असा सल्ला देतात आणि तिथून ते निघून जातात. ते जाताना म्हणतात की अक्षराने कोणतीही अट मोडलेली नाही. तू तिला सांगितलं होतं उंबऱ्याच्या आतमध्ये जाऊन खोलीमध्ये भेटायचं नाही, बाहेर भेटायचं नाही, असं तू बोलली नव्हतीस. तेव्हा भुवनेश्वरीच्या लक्षात येतं, म्हणजे सुनबाईंना खतपाणी घालण्याचं काम हे करत आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अधिपती जेवणाचा ताट घेऊन येतो आणि म्हणतो, आईसाहेब तुम्हाला जेवावं लागेल. तर भुवनेश्वरी म्हणते की नाही, आम्हाला नको आहे, कारण आज तुम्ही जे वागलात त्यामुळं आम्हाला किती त्रास झालेला आहे. तेव्हा अधिपती म्हणतो, अहो आईसाहेब आमचा फोन गाडीत होता ना, त्यामुळे लक्षात नाही आलं. तेव्हा भुवनेश्वरी म्हणू लागते, तुमचा फोन गाडीत होता, तुमच्या पायाला लागले, आमचा जीव टांगणीला लागला ना, इकडं गेला असता आमचा जीव. तेव्हा अधिपती म्हणतो, असं नाही बोलायचं. तेव्हा पती भुवनेश्वरीला म्हणतो की हे बघा आईसाहेब, तुम्ही जेवला नाही तर आम्हीही जेवणार नाही. तेव्हा भुवनेश्वरी म्हणते, म्हणजे आता अजून आम्हाला त्रास देणार तुम्ही. तेव्हा अधिपती म्हणतो की हो, कारण तुम्ही जेवणार नसाल तर आम्ही का जेवायचं आहे, असं अधिपतीचं म्हणणं असतं. भुवनेश्वरी म्हणते, ठीक आहे, तुम्ही उपाशी राहू नका, आम्ही खायला तयार आहोत, असं म्हणत भुवनेश्वरी आता जेवायला घेते. अधिपती म्हणतो, आम्ही लहान असताना तुम्ही कसं आम्हाला खाऊ घालायचा, तसं खाऊ घालू का. तेव्हा भुवनेश्वरी म्हणते, नाही नाही नको, तसं काही गरज नाही आहे, असं म्हणत ती जेवणाचं ताट घेते आणि जेवायला सुरुवात करते. अधिपतीला म्हणते, तुम्ही पण जेवा. अधिपती म्हणतो, आधी तुमचं उद्या मग जेवतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं चारुहास सर इकडे अक्षराकडे येतात आणि अक्षराला विचारतात की टेन्शन घेऊ नकोस, आत्ता फक्त अधिपतीचा विचार करायचा. तेव्हा अक्षराला ते म्हणतात, काय झालं, आज बोललीस का तू आज तरी. तेव्हा अक्षरा म्हणते की हो, आज मी अधिपतीबरोबर बोलले, त्यांना माझ्या मनातील सर्व सांगितलं. तेव्हा चारुहास सर म्हणतात, अधिपती खूप खुश झाला असेल, त्याचा तो चेहरा पाहायला मी तिथं असायला पाहिजे होता, त्याला खूप आनंद झाला असेल ना. भुवनेश्वरी इकडे अक्षरा म्हणते की हो. त्यानंतर चारुहास सर म्हणतात की हे बघ, आता काही का असे ना, 4 दिवस तुम्ही बाहेर जाऊन या. कसं आहे, मी तुला ह्या गोष्टी बोलते, तू माझ्या मुलीसारखे, थोडं ऑकवर्ड वाटत असेल तुला, पण ह्या गोष्टी तुझ्या मैत्रिणींनी तुला सांगायला हव्या होत्या. तुम्ही लग्नानंतर कुठेही गेला नाहीत तर तुम्ही फिरून या. आता इकडे अक्षरा म्हणते, पण इथे आहोत ना घरात. तेव्हा आणि ते सांगतात की तुम्ही बाहेर जाऊन या. तेव्हा अक्षरा म्हणते, चालेल, मी बोलते अधिपतींशी. इकडे आता अक्षरा किचनमध्ये जेवण गरम करत असते. अधिपती येतो आणि म्हणतो, काय झालं, आणि तो बोलायचा प्रयत्न करत असतो. अक्षराची तंद्री असते, अक्षरा विचार करत असते, तिला आठवत असतं तिनं इकडे अधिपतीला प्रपोज केलं, त्यानंतर अधिपती म्हणालेला असतो की माझ्या हृदयामध्ये तुमचं नाव आहे, ते कधीच पुसलं जाणार नाही. या सगळ्या गोष्टी, दोघांनी एकमेकांना दिलेली प्रेमाची कबुली, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असतात. त्यावेळेस अधिपती शेवटी ताट वाजवतो तेव्हा अक्षरा भानावर येते आणि अधिपतीला म्हणते, काय हे. तेव्हा अधिपती म्हणतो, अहो किती वेळ झालं, तुम्ही ऐकतच नव्हता, शेवटी वाजवायला लागला आम्हाला. आणि दोघंही हसू लागतात. त्यानंतर दोघं जेवण गरम करत असतात. अक्षराच्या हाताला चटका लागतो, अक्षराच्या डाव्या हाताला चटका लागलेला असतो. अधिपती मात्र अक्षराचा उजवा हात हातात घेतो आणि त्याला फुंकर घालत असतो. अधिपतीकडे अक्षरा पाहत असते. अधिपतीला म्हणते, अहो या हाताला चटका लागला होता. आणि अधिपती हसायला सुरुवात करतो. त्याच्या लक्षात येतं की आपलं काय चुकलेलं आहे ते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अक्षरा हे सर्व पाहत असते, तिलाही खूप छान वाटत असतं, तीही खुश असते. त्यानंतर अधिपतीला म्हणते
की आता जेवायला घेऊया. आणि अधिपती म्हणतो की नाही मी पकडू लागणार. आणि मग कढई पकडताना अधिपती पाठीमागून इकडे अक्षराला मिठी मारतो आणि दोघंजण ती कढई पकडत असतात. त्यावेळेस मात्र दुर्गी तिथे येते आणि ती पाहते तेव्हा तिला धक्का बसलेला असतो. तेव्हा ती म्हणते अधिपती. तेव्हा अधिपती म्हणतो तू कशाला आलीस. तेव्हा ती म्हणते मी काही खाल्लं नाही ना गं, खाल्लं नाही, मला भूक नाही आहे ना, भूक नव्हती ना, ताई जेवली नव्हती, मी कसं जेवणार होते. मग तेच म्हणलं आता. तेव्हा अधिपती म्हणतो खाशील का काय. तेव्हा ती म्हणते नाही आता पाणी पिते आणि झोपते, एवढ्या उशिरा नको खायला काय, असं म्हणून ती तिथून जाऊ लागते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अधिपती आणि अक्षरा हे खूप खुश असतात. अधिपती म्हणतो ती बकासूर आहे, छोटा बकासूर आहे या घरातला, ती कधी उपाशी राहू शकत नाही, बघितलं ना कसा बेडूक ओरडला त्याचा. अक्षरा हसत असते. अधिपती आणि अक्षरा आता जेवणाचं ताट घेऊन डायनिंग टेबलकडे चाललेले असतात. अधिपती म्हणतो तिकडं नाही. मग तो अक्षराला उचलून किचन ओट्यावरती बसवतो आणि दोघंजण एका ताटात जेवू लागतात. अधिपती अक्षराला घास भरवतो आणि म्हणतो की नवऱ्याने बायकोला घास भरवला की बायकोचं नवऱ्यावरचं प्रेम वाढतं. तेव्हा अक्षरा म्हणते बायकोने नवऱ्याला घास भरवला की नवऱ्याचं बायकोवरचं प्रेम वाढतं. असं म्हणत दोघंजण एकमेकांना घास भरवत जेवत असतात, खूप खुश असतात. फायनली अधिपती आणि अक्षरा यांच्या नात्याला सुरुवात झालेली असते आणि अधिपती म्हणत असतो की ते 5वं वचन गोकुळ करायचं आहे ना आपल्याला घराचं. आणि अक्षरा मात्र लाजत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.